नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये या 9 दिवसामध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या नियमांचं पालन करावं, तसेच महिलांनी किंवा कोणीही या नवरात्रामध्ये 9 दिवस कोणत्या चुका करू नये तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल। तर कुठलेही व्रत करत असाल किंवा कुठलीही गोष्ट तुम्ही करत असाल तर त्या गोष्टीची सर्वात प्रथम आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे। त्या गोष्टीचं ज्ञान महत्त्वाचं आहे, तरच आपण ती गोष्ट व्यवस्थितपणे करू शकतो। आपल्याला एखादं व्रत सुद्धा करायचं असेल तर नियमांचं पालन नक्कीच केलं तरच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ प्राप्त होईल। त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। यावर्षी नवरात्रीची सुरुवात ही 15 ऑक्टोबर 2023 रोजी होत असून नवरात्रीचा 9वा दिवस 23 ऑक्टोबर 2023 रोजी आहे आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी दसरा आपल्याकडे साजरा करण्यात येईल। नवरात्रीच्या काळात भक्त दुर्गा देवीची, अंबे मातेची अनेक प्रकारे पूजा करून आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करतात। या शुभ 9 दिवसांच्या उत्सवासाठी काही महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे। नवरात्रीमध्ये काय करावे, काय करू नये हे आपण जाणून घेऊयात। देवीची उपासना करण्यासाठी नवरात्रीचा कालावधी उत्तम तसेच शुभ मानला जातो। संपूर्ण वर्षभरात 4 नवरात्र साजरी केले जातात। त्यामधील चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रात विशेष व्रत आचरले जाते। नवरात्रीतील काही गोष्टी करणे निषिद्ध वा वर्ज्य मानले आहेत। नवरात्रातील व्रताचरण कालावधीत नखे कापू नये, केस कापू नयेत असे म्हटले जाते। कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये, वाणी संयमित आणि शांत ठेवावी, खोटे बोलू नये, कोणाचाही अनादर करू नये। सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे। श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे। देव हा भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे। व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा असतो। मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक तसेच शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते। नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये, अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे। मात्र या दिवसामध्ये विशेष काळजी घेतली पाहिजे। नवरात्र हा एक सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, ज्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा। केवळ या 9 दिवसातच नाही तर दुर्गा देवीचे आशीर्वाद मिळण्यासाठी महिलांचा नेहमीच आदर करावा। नवरात्रीच्या काळात चामड्यांच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्यांच्या वस्तू खरेदी करू नयेत। चामड्यांच्या वस्तू अशुद्ध असतात, त्या प्राण्यांच्या त्वचेपासून बनवल्या जातात। नवरात्रीत अशा वस्तू घरात ठेवल्याने किंवा वापरल्याने नकारात्मकता येते, त्यामुळे नवरात्रामध्ये चामड्यांच्या वस्तूंचा वापर शक्यतो टाळावा। म्हणूनच नवरात्रामध्ये अनवाणी पायाने चालायचे सुद्धा व्रत केले जाते, म्हणजेच 9 दिवस चपला किंवा शूज पायामध्ये घालत नाहीत, हे सुद्धा व्रत काहीजण करतात। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पवित्रता, पवित्र आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे। त्यामुळे या 9 दिवसात मांसाहार करू नका आणि घरी सुद्धा आणू नका। नवरात्रीमध्ये लसूण आणि कांदा खाण्यासुद्धा मनाई आहे, म्हणजे नवरात्रामध्ये लसूण आणि कांदा सुद्धा खाऊ नये। तर हे लसूण, कांदा हे पदार्थ तामसिक आहारामध्ये येतात, तर त्यामुळे या पदार्थांचे सेवन सुद्धा नवरात्रामध्ये करू नये। तसेच मद्यपान सुद्धा नवरात्रामध्ये करू नये। नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये। जर तुम्ही नवरात्रामध्ये अखंड ज्योत लावली असेल तर या दिवसामध्ये तिला एकटं सोडू नये। जर तुमचं महत्त्वाचं काम असेल तर तुमचे नातेवाईक किंवा जवळचे कोणी व्यक्ती असेल तर त्यांना घरामध्ये बसून मग तुम्ही बाहेर जाऊ शकता। 9 दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि बिना धुतलेले कपडे परिधान करू नये। 9 दिवसांचा तुम्ही जर उपवास करत असाल तर 9 दिवस उपवासामध्ये मिठाचे सेवन करू नये। विष्णू पुराणानुसार नवरात्रीचे व्रत तुम्ही करत असाल, नवरात्रीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा कमीत कमी या 9 दिवसामध्ये तरी दिवसा झोपू नये। नवरात्रीच्या दिवसात फलाहार एकाच जागेवर बसून केला पाहिजे। जर तुम्ही नवरात्राच्या 9 दिवसामध्ये चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये, त्यामुळे या पाठाचे फळ आपल्याला नकारात्मकरित्या मिळू शकते।
बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात, तर ही चूकसुद्धा उपवासादरम्यान करू नये. व्यसनामुळे व्रत खंडित होते. तसेच ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन या नवरात्रामध्ये 9 दिवस करायचे आहे. म्हणजे शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही असे सुद्धा म्हटले जाते. तर त्यामुळे तुम्ही या 9 दिवसामध्ये या सर्व गोष्टींचे, या नियमांचे पालन करायचे आहे. स्त्रियांनी या 9 दिवसामध्ये काळे कपडे घालू नयेत. शांत घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. माता लक्ष्मी आनंदी आणि समृद्धीने आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मतभेद, मारामारी, हाणामारी या सर्व प्रकार शक्यतो टाळावे. दुर्गा मातेला जो तुम्ही नैवेद्य अर्पण करता त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचे पदार्थ नसावे. शक्यतो आपण जे उपवासाला पदार्थ खातो तर तेच देवी आईला सुद्धा उपवासामध्ये तुम्ही अर्पण करायचे आहेत. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचे पठण करणे ही शुभ मानले जाते. मात्र आपण ते योग्यरित्या करत असल्यास त्याचे पुण्यफळ प्राप्त होते. म्हणजेच जर तुम्ही मंत्र, जप किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर तो करत असताना मध्येच बोलू नये किंवा मध्येच उठू नये. ते करत असताना शांतपणे मनोभावे करावे. नवरात्रीच्या नियमांचे पालन करत भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण किंवा नवरात्रीचा हा उत्सव साजरा केल्यास त्याची वेगळीच अनुभूती किंवा वेगळाच अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे मनोभावे कुठलेही व्रताचरण करावे. नवरात्रीचे व्रत आचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी आपण इतर दिवशी सकाळपर्यंत झोपले तरी चालेल, मात्र नवरात्रामध्ये हा नियम पाळणे आवश्यक आहे. नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. नवरात्रीतील व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले तेलकट पदार्थांचा सेवन करू नये. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर कोणी सुवासिनी स्त्री किंवा कन्या आपल्या घरामध्ये आले तर त्यांना तसेच न जाऊ देता त्यांना हळदी कुंकू आणि कमीत कमी हातावर त्यांच्या साखर द्यायला विसरू नये. नवरात्रीच्या 8व्या दिवशी कन्यापूजन केले जाते. तर या 9 दिवसामध्ये तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रियेला किंवा कन्यापूजनाच्या दिवशी काही कन्यांना 5-7 तुमच्या पद्धतीने जेवढे शक्य होईल तेवढ्या कन्यांना तुम्ही भोजन दिले तर तुम्हाला त्याचे सुद्धा फळ प्राप्त होईल. तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये या नियमांचं पालन नक्कीच करायचं आहे, तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणते नियम पाळावेत, महिलांनी कोणत्या चुका करू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे सांगा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.